पौलाचे रोमकरास पत्र अध्याय 8 आणि वचन 14 पहा. पूर्ण बायबल पान क्रमांक 215 बघा आणि नवीन करार बायबल पान क्रमांक 196 बघा. आणि ज्या व्यक्तीने नव्याने बायबल पवित्र शास्त्र खरीदलेला आहे त्याने पान क्रमांक 183 बघा. मी वचन वाचतोय, वचनाकडे लक्ष द्या आणि वचन सर्वांनी कान देऊन ऐका. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचा शिष्य पौल या वचनाद्वारे म्हणतोय की जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. देवाचा आत्मा यानी की पवित्र आत्मा. आणि ज्या व्यक्तीला देवाचा पवित्र आत्मा चालवित आहे असा व्यक्ती देवाचा पुत्र बनलेला आहे. पुत्र यानी की देवाचा मुलगा बनलेला आहे. तो कोणी पण असो या जगामध्ये, स्त्री असो या पुरुष असो, जो व्यक्ती देवाच्या पवित्र आत्म्याने आपलं जीवन जगतो, जो व्यक्ती देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतो, हा व्यक्ती जिवंत देवाचा पुत्र बनलेला आहे. कारण माझ्या प्रियानो, आपलं शरीर एक दैहिक आहे आणि आपल्या शरीराने आपण हमेशा नेगेटिव्ह गोष्टीचा विचार करतो. कधी चांगल्या गोष्टीचा विचार या शरीराला करता येत नाही आणि हे शरीर हमेशा वाईट गोष्टीचे आणि वाईट गोष्टीचेच विचार करत असतं. पण जर एखाद्या व्यक्तीवर देवाचा पवित्र आत्मा उतरला आणि जर पवित्र आत्म्याची प्रेरणा त्याच्या हृदयामध्ये उतरायला सुरुवात झाली तर तो व्यक्ती दैहिक शरीराचं जीवन जगण्याचं सोडून देतो आणि तो पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जगायला सुरुवात करतो आणि तो व्यक्ती जिवंत देवाचा पुत्र यानी की मुलगा बनतो. हालेलुया.